नितेश राणे यांना चिखलफेक प्रकरण भोवलं, न्यायालयाचा मोठा निकाल। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं 2019 साली गाजलेल्या कणकवलीतील चिखलफेक प्रकरणाचा अखेर निकाल लागलाय। भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांना या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। राणे आता या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। हे संपूर्ण प्रकरण 4 एप्रिल 2019 रोजी घडले होते। मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, रस्त्यांवरील खड्डे आणि साचलेला चिखल यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाविरोधात नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। कणकवली येथे पाहणी दरम्यान संतापाच्या भरात राणे आणि त्यांच्या समर्थकांनी महामार्गाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या। सामान्य जनता रोज ज्या चिखलातून जाते तोच अनुभव तुम्हीही घ्या असे म्हणत केलेल्या या कृत्याचा व्हिडिओ त्यावेळी राज्यभरात व्हायरल झाला होता। या घटनेनंतर प्रकाश शेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नितेश राणे यांच्यासह 40 कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि धमकावणे यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने नितेश राणे यांची या गंभीर आरोपातनं निर्दोष मुक्तता केली आहे। असे असले तरी कलम 504 अंतर्गत न्यायालयाने त्यांना दोषी धरले असून 1 महिना कारावास आणि 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे। या निकालावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी स्पष्ट केले की न्यायालयाने या शिक्षेच्या अंमलबजावणीला सध्या स्थगिती दिली आहे। या निर्णयाला आव्हान देण्यासाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करण्यात येणार आहे। दरम्यान या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर 29 संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। एकूणच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गंभीर आरोपातनं दिलासा मिळाला असला तरी सार्वजनिक शांतीचा भंग केल्याप्रकरणी मिळालेली शिक्षा नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानली जात आहे। आता उच्च न्यायालय या प्रकरणावर काय निकाल देते आणि नितेश राणे यावर काय अधिकृत भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।